नमस्कार, मी संकेत आवटे. एक जबरदस्त प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी म्हणजे टाटा घेऊन आलेत. कारण बऱ्याच वेळेला कमेंट या आल्या होत्या लास्ट व्हिडिओमध्ये की सर मार्केटमधून पैसा जास्त बनतो. तुम्ही जे म्हटलात ना, टर्म इन्शुरन्स मिळतो किंवा नॉर्मल लाईफ इन्शुरन्स मिळतो, त्यामध्ये टर्म तर असते किंवा लाईफची सिक्युरिटी तर असते, बट प्रॉब्लेम हा असतो की रिटर्न जे असतात ते मार्केट बरोबर किंवा मार्केट सारखे किंवा म्युच्युअल फंड सारखे किंवा स्टॉक सारखे मिळत नाहीत. त्यालाच काउंटर करण्यासाठी मी एक प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा ना, 1 कोटीच्या कव्हरमध्ये ऑलमोस्ट 3 कोटी कव्हर होतात. बरं, 1 लाख रुपये जरी मी भरत असेल तरी 20-20, 30-30 कोटी रुपयांचा परतावा. मजेदार गोष्ट माहिती आहे का? टॅक्स फ्री. कसा घ्यायचा दाखवतोय आणि हे पुराव्यासहित प्रॉपर प्रॅक्टिकली दाखवतोय, जे की मी टाटाच्या ऍप वरूनच दाखवतोय. अशा बऱ्याच कंपन्या मी कव्हर करत असतो बरं का. लास्ट टाइम मी तुम्हाला भारती एक्सा दाखवलं होतं, आज टाटा दाखवतोय. बॅक टू बॅक असे वेगवेगळे प्लॅन. जो प्लॅन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचाराल, मॅक्सिमम ज्या प्लॅनसाठी डिमांड असेल तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. नेम आपण समजूया, मी माझंच नाव टाकतोय, संकेत असं मी तर ऍड केलं. एज किती कन्सिडर करूयात आपण? 30 इनफ आहे. जेंडर मेल. नॉन स्मोकिंग. जे काही तुमचं हॅबिट असेल ते सिलेक्ट करावं लागेल बरं का. जेंडरनी सुद्धा इम्पॅक्ट पडतो तुमच्या प्रीमियमवर. स्मोकिंग, नॉन स्मोकिंगनी सुद्धा प्रीमियमवर इम्पॅक्ट पडतो. कुठलीही स्मोकिंग हॅबिट्स किंवा एखादा डिझीज असेल तर लपवू नका, कारण जर ते लपवलात नंतर उघडलं ना तर पॉलिसीचा क्लेम करताना अडचणी येऊ शकतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. डॉक्टरपासून, पॉलिसीवाल्यांपासून आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं. अजून एक कॅटेगरी यामध्ये ऍड झाली, फायनान्शियल ॲडवायझर पासून प्रॉपर ॲडवाईस मिळते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगत जा. मी पुढे जातोय. मी प्लॅन सिलेक्ट केला, बट मला एक गोष्ट महत्वाची काय हवी आहे तर 1 कोटीचा कव्हर हवा आहे. 1 2 3 4 5 6 6 शून्य मी दिल्या, 7 द्यायला पाहिजेत, मी 7 दिल्या. लिमिटेड पे घेतोय. लिमिटेड पे म्हणजे काय? मी 10 वर्ष, 15 वर्ष, किती वर्ष भरणार तर 12 वर्ष भरणार. लेट्स अज्युम की मी 40 वर्ष, 45 वर्ष, 50 वर्षापर्यंत काम करणार आहे. मग अननेसेसरी 60 70 80 वर्ष पण प्रीमियम भरत बसणार आहात का? तर गरज नाहीये. शक्यतो 12 13 14 वर्ष ठेवायचं इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही. 15 पर्यंतही जाऊ शकता. पॉलिसी टर्म 30 वर्ष, नको जास्त पाहिजे, कारण वय 30 आहे. अजून पुढे 30 म्हटलं तर 60 होईल. 80व्या वर्षापर्यंत पण आपण घेऊ शकतो, इव्हन 100 पर्यंत पण जाऊ शकतो, राईट. सो मी काय करेन, 50 वर्ष, 5 आणि 3 1 8, 80 वर्ष माणसाची लाईफ असते, इनफ आहे, भरपूर झाली. किंवा तुम्हाला अजून पाहिजे असेल अजून 10 वर्ष वाढवून घ्या. 60 वर्ष, 6 आणि 3 9, 90 वर्षापर्यंत सिक्युरिटी. तुम्ही यामध्ये 100 वर्षापर्यंत सिक्युअर होऊ शकता, हे लक्षात घ्या. एवढे सगळे कव्हर मिळतात. आता एक इंटरेस्टिंग पार्ट तुम्हाला दिसतोय, लाईफ कव्हर. 1 करोड रुपये. जर एखाद्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं, इन शॉर्ट डेथ झाली, स्ट्रेट अवे जर बोलायचं झालं तर डेथ झाली तर 1 करोड रुपये मिळणार. आता त्याच्या खाली एक पार्ट आहे, ऍक्सिडेंटल डेथ, म्हणजेच एडी म्हणतात किंवा व्हीपीए सुद्धा त्याला म्हटलं जातं. सिंपल लॉजिक हे आहे यामागे, जर एखाद्या व्यक्तीची ऍक्सिडेंटल डेथ होत असेल तर त्याला 90 लाख रुपये मिळणार. तुम्ही म्हणाल सर ही डेथ तर डेथ आहे, जर नॅचरल डेथ झाली तर तुम्ही 1 कोटी देताय आणि याला 90 लाख का? तसं नाही आहे. ऍक्च्युली हे 90 लाख तर मिळतीलच, प्लस ते वरचे पण 1 कोटी मिळतील. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची ऍक्सिडेंटल डेथ होत असेल तर त्याला 1,90,00,000 रुपये मिळणार. त्याच्या पुढचं अजून इंटरेस्टिंग पार्ट आहे, परमनंट डिसेबिलिटी. बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात, सर जर अंथरुणावर खेळून असेल तर, हात मोडले, पाय मोडले, डोळे गेले, अशी काही अवस्था झाली तर, त्या केसमध्ये असते परमनंट डिसेबिलिटी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्ती चालू शकत नाही, एखाद्या व्यक्तीचे हातच नाहीत, एखाद्या व्यक्तीचे डोळे गेले, एखादा व्यक्ती कोमामध्ये गेला तर त्याची फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करेल? तर त्यासाठी मिळतो तुम्हाला परमनंट डिसेबिलिटी. तो किती असतो? 90 लाख रुपये. जवळपास 1 कोटी रुपये झाले ना भाई. म्हणजे जर एखादा व्यक्ती अंथरुणावर खेळून असेल तर त्याला ऑलमोस्ट 90 लाख रुपये मिळतात. आणि महत्वाची गोष्ट, तो व्यक्ती जिवंत तर आहे ना. मग जर तो व्यक्ती जिवंत आहे तर पुढे त्याचा लाईफ कव्हर कंटिन्यू राहिलं पाहिजे. मग जे वरचे 2 कव्हर तुम्हाला दिसतात, लाईफ कव्हर आणि ऍक्सिडेंटल डेथवाला तो 1 कव्हर, दोन्ही सुद्धा चालू राहतात. मग जर समजा त्या व्यक्तीची पुढे जाऊन 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी डेथ झाली, 1 करोड रुपये मिळतील परत. ऑलरेडी 90 लाख घेतले डिसेबिलिटीचे, डेथ नंतर परत 1 करोड. किंवा जर त्याची ऍक्सिडेंटल डेथ झाली यामधून पण, तर त्याला मिळतील 1,90,00,000 रुपये. म्हणजे 1 कोटी रुपये नॉर्मल डेथचे आणि ऍक्सिडेंटल डेथचे परत 90 लाख रुपये. म्हणजे 1,90,00,000 रुपये परत. टोटल 2,80,00,000 रुपये त्याला मिळाले. जवळपास 3 कोटी रुपये. खूप मोठी अमाऊंट होते. पण हे पैसे मिळावे अशी कोणी अपेक्षा ठेवू नका. आणि देव करो कुणालाही टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळू नयेत. तुम्ही म्हणाल असं का हो? प्रत्येक जण तुमच्यापैकी 100 वर्ष जगावा अशी माझी इच्छा आहे. सो जर मी यामध्ये पुढे गेलो तर मला व्हेरियस प्लॅन दिसतात. आता ही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग बाब असणार आहे, बरोबर. कारण प्रत्येकाच्या डोक्यात काय असतं ना, सर ते टर्म इन्शुरन्सचे पैसे भरतोय पण ते परत काय मिळत नाही हो, बुडतातच. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कव्हर हवा आहे का? स्वतःची डेथ झालेली हवी आहे का?
बिलकुल नाही आहे ना. सो दोन्ही स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही पण कव्हर होणार आहे. कसं हे तुम्हाला दाखवतो. हा फंड आहे, समजा मला हा फंड झिरो करायचा आहे, नको आहे मला हा फंड, किंवा त्यामध्ये मला 50% यामध्ये 50% असंही करू शकतो. मी काय करेन, हा एक फंड घेतला, समजा मल्टी कॅप फंड, 100% ॲलोकेशन दिलं, या फंडमध्ये माझे पैसे लागू देत. चला मी पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मला एक महत्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे लाईफ कव्हर, व्हीपीए आणि एटीपीडी या दोन गोष्टी. आता तुम्ही म्हणाल यामध्ये हे काय काय असतं. आता रायडरबद्दल जास्त डिस्कशन मी यामध्ये करणार नाही, परत बॅक टू पॅव्हेलियन होईल, एकदम बेसिक पासून सुरुवात होईल. इन शॉर्ट काय, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला अमाऊंट भरायची आहे 1,00,000 रुपये. जर तुम्ही हे 1,00,000 रुपये भरले तर तुम्हाला काय मिळणार, ऑलमोस्ट सगळं मिळून 3 कोटीचा कव्हर, किंवा नॉर्मल डेथला 1 कोटीचा कव्हर. सो फक्त 1 कोटीचा कव्हर एवढंच झालं नाही. आत्ता गेम खरी सुरू होते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय, जर या फंडचा पास्ट परफॉर्मन्स बघितला तर यानं मागच्या एका वर्षात 43.7% रिटर्न दिले, 3 वर्षामध्ये 24%, 5 वर्षामध्ये 28.74%, ऑलमोस्ट 29%. राऊंड फिगर पकडा, 30%चा परतावा आहे. 30%चा परतावा म्हणजे 3 वर्षाच्या आतच पैसे डबल करणे. आणि हा CAGR आहे, कंपाऊंडेड ग्रोथ. म्हणजे 10% जरी परतावा मिळाला तर 10 10 वर्षात डबल होतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही. 8 वर्षामध्ये ते पैसे डबल होतात, कारण 1,00,000वर 10,000 वाढले, परत 1,00,000 10,000वर 10 वाढले, परत 1,20,000-21,000वर 10,000 वाढले, किंवा 12,000 वाढले 10% प्रमाणे, असं ते वाढत जातात. सो चक्रवाढ व्याज पद्धत तुम्ही म्हणू शकता, त्याप्रमाणे हा CAGR कॅल्क्युलेट केला जातो. आता आपण 50% वगैरे काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही बरं का. मी जर इमॅजिन केलं की हा 20% देऊ शकतो असं मला वाटतं तर मी 20% टाकणार, मला 50% वाटलं मी 50% टाकणार. म्हणजे सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, हे लक्षात ठेवायचं. कुठलाही फंड जो मार्केट लिंक असतो ना त्याचे रिटर्न गॅरंटीड नसतात. कदाचित तुम्हाला 30% रिटर्न मिळतील, 20 मिळतील, 15 मिळतील, 50% पण मिळतील. मार्केट जेवढा चांगला परफॉर्म करेल तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळणार. आणि एंड ऑफ द डे मार्केट लॉंगर रनमध्ये ना खूप चांगलं परफॉर्म करतो, हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. सो जर मी याची टोटल मॅच्युरिटी बघितली 60 वर्षानंतर 720 कोटी रुपये होते. हेवी आहे ना. 50 वर्षांनी बघा 134 कोटी रुपये होते. 40 वर्षांनी बघा 24 कोटी होते. 30 वर्षांनी पैसे काढणार आहात काहीच प्रॉब्लेम नाही. 4 पॉईंट किंवा 4 पॉईंट म्हणण्यापेक्षा 4,64,00,000 रुपये होते 30व्या वर्षी. इथे एक कंप्लीट व्यवस्थित टेबल मी तुम्हाला दाखवलेला आहे. टाटा AIAचा हा परम रक्षा लाईफ प्रो प्लॅन आहे, लक्षात घ्या. आता हा प्लॅन ना जेव्हा मी बोलतोय तुमच्यासोबत, तुम्ही काय म्हणाल, सर 720 कोटी तर ठीक आहे, पण ही खूप लांबची गोष्ट आहे ना. नक्कीच लांबची गोष्ट आहे, पण मजेदार गोष्ट यामध्ये काय येते की जेवढ्या लांब तुम्ही जाल ना तेवढा मोठा परतावा मिळतो. मग तेवढा लांबचा घ्यायलाच पाहिजे का? बिलकुल नाही. तुम्ही कमी करा ड्युरेशन, 60 वर्षासाठी घ्या. जर तुम्ही ड्युरेशन कमी केला तर तुमचा प्रीमियम पण कमी येणार. लक्षात घ्या, जेवढा प्रीमियम जास्त तेवढा ड्युरेशन पण तुमचा जास्त असतो. जेवढा ड्युरेशन कमी करत याल तुमचा प्रीमियम खाली येत जातो. बेसिक अँड सिंपल लॉजिक आहे, यामध्ये कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाही. मग आता एक प्रश्न निर्माण होतो, सर मला मध्ये पैशाची गरज लागू शकते. डेफिनेटली लागू शकते. जर तुम्हाला आधीमध्ये पैशाची गरज लागत असेल तर तुम्ही विथड्रॉही करू शकता. कसं? फक्त 5 वर्ष लॉक इन असतो. आफ्टर 5 इयर्स जर तुम्हाला वाटलं मला काही पैसे काढायचे, काढून घ्या ना, तुमचेच पैसे आहेत. समजा 1 कोटी व्हॅल्यू झाली आणि तुम्हाला वाटलं मला एक XYZ कामासाठी 25,000 पाहिजेत, डेफिनेटली तुम्ही विथड्रॉ करू शकता. तुम्हाला वाटलं मला 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख किंवा सगळेच्या सगळे काढू शकता, काहीच हरकत नाहीये. म्हणजे मार्केट रिलेटेड प्रोडक्ट पण झाला आणि मला लाईफ कव्हर पण मिळाला. आता पार्ट येतो, समजा व्हॅल्यू झाली 5 कोटी रुपये आणि व्यक्तीची डेथ झाली, मग 1 कोटी रुपये देऊन काम तमाम नाही. जी व्हॅल्यू जास्त असेल, फॉर एन एक्झाम्पल समजा मी 5-7 वर्ष पैसे भरले, समजा वर्षाला मी 1,00,000 रुपये भरतोय, 5 वर्षाचे झाले 5 लाख रुपये. मग 5 लाख रुपयाची व्हॅल्यू समजा त्यावेळी 6 झाली असेल, 7 झाली असेल आणि त्या व्यक्तीची डेथ झाली, मग त्याला काय मिळणार? 1 कोटी रुपये मिळणार. समजा पैसे भरून एक 15-20 वर्ष झाली आणि त्या फंडची व्हॅल्यू झाली असेल 3 कोटी रुपये, मग त्याला काय मिळणार? डेथ झाली तर 3 कोटी मिळणार, 1 कोटी नाही. समजा फंड व्हॅल्यू पुढे गेल्यानंतर 25 वर्षांनी 10 कोटी झाली तर त्याला 1 कोटी नाही मिळणार, त्याला 10 कोटी मिळणार आणि ती पॉलिसी तिथेच डिस्कंटिन्यू होणार. जर समजा एखादा व्यक्ती 100 वर्ष जगणारच आहे, काही हरकत नाहीये. इन बिटवीन जसे त्याचे पैसे वाढत जातील तो थोडे थोडे काढून घेऊ शकतो किंवा जनरेशनल वेल्थ म्हणून तो पुढेही कंटिन्यू करू शकतो. बघा मी नेहमी सांगतोय, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला पुढच्या पिढींचा पण विचार करावा लागेल. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स पाहिजे. आपणही पैशाचा एन्जॉय करायचा, पुढच्या पिढीचाही विचार करायचा. मग हे कसं चालेल?
1 लाख रुपये तुम्ही फक्त सेव्हिंग करणार आहात का वर्षाला? नाही ना. जर माझी कमाई जास्त असेल तर मी डेफिनेटली अजून जास्त सेव्हिंग करेन. मग उर्वरित जो पैसा आहे तो डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये आपण पार्क करायचा, जेणेकरून तिकडून चांगले रिटर्न जनरेट होतात. ते अधूनमधून आपण युटिलाइज करू शकतो. या पैशाकडे बघायचंच नाही, वाढत राहू दे, काय होतंय त्याचं पुढे होऊ दे, टेन्शनच नाही. म्हणजे काय, एक मोठी वेल्थ क्रिएट होत जाते आणि ज्या वेळेला आपल्याला इमर्जन्सी येईल त्यावेळी डेफिनेटली आपण ते यूज करू शकतो. पण देव करो तुम्हाला काही इमर्जन्सी येऊच नाही. जनरेशनल वेल्थ एक मोठी क्रिएट व्हायला पाहिजे, 5 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्या सुद्धा समृद्ध होत जातात. कारण हाच जर विचार टाटांनी, अदानींनी, अंबानींनी सगळ्यांनी जर केला असताना तर कधीच त्यांची फॅमिली मोठी होत गेली नसते. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एक मोठी वेल्थ बनवायला पाहिजे. पुढच्या पिढींचा विचार करत करत आपणही छान प्रकारे लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुमची मदत करतोय बरं का. अशा कुठल्याही प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, आमची मदत पाहिजे, एक गुगल फॉर्म मी दिलाय, तो फॉर्म तुम्ही भरा, तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल. जर तुम्हाला डायरेक्ट कॉलच करायचा असेल तर नंबर हा आहे, डेफिनेटली तुम्ही कॉलही करू शकता. अशा व्हिडिओना लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना हे समजायला पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व प्रचंड आहे, त्याला इग्नोर करू नका. आणि हीच अपॉर्च्युनिटी आहे मार्केटची. मार्केट डाऊन आहे, पुढे खूप मोठ्या संधी आपल्यासमोर आहेत, तर याचा फायदा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.